मनसेकडून एबी फॉर्म वाटपाला सुरुवात होणार। मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी यादीवरून फिरवला शेवटचा हात। अर्ज घेण्यासाठी अविनाश जाधव, गजानन काळे दाखल। पुण्यात काँग्रेस आणि ठाकरेंच्या शिवसेनेच्या युतीची घोषणा। पुण्यात आमची यादी फायनल। सचिन अहिर आणि सतेज पाटील यांची पत्रकार परिषदेत माहिती। पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढणार। दोन्ही राष्ट्रवादी आपापल्या चिन्हावर लढणार, तर कार्यकर्त्यांसाठी एकत्र निवडणूक लढणार असल्याची रोहित पवारांची माहिती। भाजप आणि शिवसेनेतील जागा वाटपाच्या अंतिम फॉर्म्युल्यासाठी आज पुन्हा बैठक। शेलारांच्या निवासस्थानी होणार बैठक। दोन्ही बाजूचे नेते एकत्र बसून घेणार अंतिम निर्णय। राखी जाधव यांचा भाजपमध्ये प्रवेश। शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का। घाटकोपरमधून राखी जाधव यांना उमेदवारी देण्यात येणार असल्याची शक्यता। मुंबईसाठी भाजपकडून पहिल्या यादीत 66 जणांना उमेदवारी जाहीर। आतापर्यंत 66 जणांना भाजपकडून अधिकृत उमेदवारी। शिवसेना उभाटा पक्षाची मुंबईतल्या 60 उमेदवारांची पहिली यादी जाहीर। वरळी, दादर, माहीम, शिवडी मतदारसंघातील उमेदवार जाहीर करणं टाळलं। पुण्यात काँग्रेसला अजित पवारांचा धक्का। दत्ता बहिरट अजित पवारांच्या बंगल्यावर दाखल। दत्ता बहिरट करणार राष्ट्रवादीत प्रवेश। आणि काँग्रेसमध्ये प्रवेश केलेल्या प्रशांत जगताप यांनी भरला उमेदवारी अर्ज। प्रभाग क्रमांक 18 मधून भरला उमेदवारी अर्ज। प्रशांत जगताप यांनी शरद पवार यांची साथ सोडून केला होता काँग्रेसमध्ये प्रवेश। शिवसेना उभाटा पक्षाची 60 उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे। या पहिल्या 60 जणांच्या यादीत माजी महापौर किशोरी पेडणेकरांचं नाव नाहीये। किशोरी पेडणेकर अजूनही एबी फॉर्मच्या प्रतीक्षेत आहेत। तर या यादीतून भायखळा, शिवडी, दादर, माहीम या मतदारसंघातल्या उमेदवारांची नावं जाहीर करण्यात आलेली नाहीत। आणि या पहिल्या 60 जणांच्या यादीत 5 अल्पसंख्याक उमेदवारांना संधी देण्यात आली आहे। प्रभूंचा मुलगा अनेक वर्ष युवा सेनेचं काम करतो आहे। तरुणांना संधी द्यायची नाही का? ही घराणेशाही कुठे आहे? आमच्यासारखे लोक असं मानतात की ठीक आहे, कार्यकर्त्यांना संधी मिळायला पाहिजे। पण अनेक आमदारांची जी मुलं आहेत ती अनेक वर्ष युवा सेनेच्या माध्यमातून जर काम करत आहेत, पक्षात महाराष्ट्रात जाऊन काम करत आहेत, मुंबईत नाही, अशा तरुण कार्यकर्त्यांना संधी दिली नाही तर पक्ष पुढे जाणार कसा? मी तरुणांची संघटना जेव्हा मानतो तेव्हा आता आमच्या पिढीनं मागे राहिलं पाहिजे आणि तरुणांना संधी दिली पाहिजे। ज्या शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या छत्राखाली मी आज मितीपर्यंत इथे येऊन ठेपलेलं आहे की या इलेक्शनला सामोरं जातं। सातत्याने मला बाळासाहेब असून द्या किंवा उद्धवसाहेब असून दे, एक निष्ठावंत शिवसैनिकावरून जी जबाबदारी आज मितीपर्यंत माझ्यावर जी टाकलेली आहे ती भावी काळातही त्या पद्धतीने उद्धव साहेबांना मी त्या पद्धतीचं ही तर सीट देणारच निवडून, पण त्या व्यतिरिक्त मुंबईमधनं उद्धव साहेबांच्या पाठी ताकद उभी करण्याच्या दृष्टीने मी प्रयत्नशील राहीन आणि यशस्वी होईन याची मला शाश्वती आहे। उभाटा काय, उभाटा मामू आहे ते, त्यांना त्याच्याशिवाय त्यांना पर्याय काय? त्यांनी मुस्लिमांना जागा द्याव्यात का नाही द्याव्यात हा त्यांचा प्रश्न, वैयक्तिक प्रश्न आहे। आणि त्यांना मताची जर बेरीज करायची असेल तर अशा प्रकारे त्यांना करावंच लागतं। एवढा लढत होता ढसाढसा, तर मला गैवरून आलं की माझ्या कार्यकर्त्यांची अशी अवस्था होऊ नये काँग्रेस पक्षाच्या। का आम्ही लहान भाऊ म्हणून भरपूर कमी याच्यात कट काट छाट, परंतु काल आलेला मनसे म्हणजे जोपर्यंत आम्ही शिंदे गटाच्या आणि भाजपा आघाडीच्या विरोधात लढत होतो एक संघ, तेव्हा मनसे नव्हता। आणि काल आलेला मनसे याला वरचा हात देऊन, बर्गे साहेब आत या, इकडे या, त्याला हात दे करून जर हे मनसेला सोबत घेतल्याने आपण बाहेर पडतोय नाही,
मनसेला सोबत घेऊन नाही, परंतु कुठेतरी मव्यामध्ये घेतल्यामुळे नाही आपण मव्यातून बाहेर नाही ठाण्यात पहिला प्रयोग होता की आम्ही मनसेला घेण्यासाठी तयार झालो. इनस्पाइट ऑफ मेनी ऑब्जेक्शन्स आम्ही तयार झालो, कारण का आम्हाला हवी होती मनसे. आमचं धोरण हे होतं, मराठी मतांचं विभाजन होऊ नये. एक, कारण का मराठी मतांचं विभाजन झाल्यामुळे फार फटका महाराष्ट्रात आपल्याला बसतोय, आणि त्याचबरोबर काँग्रेसची जी मतं आहेत ती आघाडीबरोबर जर जोडली गेली तर त्या सगळ्यांची मोड बांधून आपण कुठेतरी एक संघपणे जातीयवादी आणि भ्रष्टाचाराच्या विरुद्ध, जातीयवादी पक्ष आणि भ्रष्टाचाराला बाजूला ठेवून आपण या ठाण्यामध्ये एक चांगलं चित्र निर्माण करू शकू. याच प्रांजळ हेतूने आम्ही मनसेला बरोबर घेतलं, पण तो प्रयोग जमला नाही. काल परवापर्यंत फार फरफटत ठेवलं, भरपूर हे करून सुद्धा 4-4 वाजेपर्यंत थांबून ठेवलं मला. आणि मग कुठेतरी असं चित्र निर्माण झालं की चला कमीत कमी गरीब कार्यकर्त्यांना तरी न्याय मिळेल. आणि सर्वात जास्ती उमेदवारी आमच्याकडे आलेली आहे. आणि तुम्ही बघाल की ह्या निवडणुकीमध्ये सर्वात जास्ती उमेदवार आमचे असतील. शिवसेना, शिंदे गट, BJP यांची युती झाल्यामुळे ते समान जागा वाटप करतील किंवा कसे करतील. तर ठाण्यामध्ये काँग्रेस महाविकास आघाडीतनं बाहेर पडलेली आणि या संदर्भात काँग्रेसचे नेते पत्रकार परिषदेत माहिती देत होते. यानंतर पाहूयात मातोश्रीवर काल रात्री जागा वाटपावरून खडाजंगी झाल्याची सूत्रांची माहिती आहे. शिवसेना उबाटा पक्षाचे आमदार अनिल परब आणि वरुण सरदेसाई यांच्यात जागा वाटपावरून वाद झाल्याची माहिती आहे, आणि या वादानंतर अनिल परब बैठकीतून उठून निघून गेल्याची माहिती देखील मिळते आहे. वांद्रे पश्चिम इथल्या वॉर्ड क्रमांक 95 मधून ऐन वेळेला अनिल परब यांचे उमेदवार शेखर वैंगणकर यांचं तिकीट कापून श्रीकांत सरमळकर यांचे जावई आदिक शास्त्री यांना तिकीट दिल्यानं अनिल परब संतापले. वरुण सरदेसाई यांनी आदिक शास्त्री यांची शिफारस केली होती. वरुण सरदेसाई आणि अनिल परब यांच्या वादाला मागच्या विधानसभेतील निवडणुकीच्या मतभेदाची किनार असल्याचं बोललं जात आहे. मी 2:30 वाजेपर्यंत उद्धवजींच्या संपर्कात होतो. माझ्या कानावरती असं काही आलं नाही. माझ्या कानावरती असं काही आलेलं नाही. तुमच्याकडे जर अंदर की बात असेल तर मला माहिती नाही. माझ्याकडे असं माहिती नाही. आमदार आदित्य ठाकरे यांच्या वरळी विधानसभेत नाराजी नाट्याला सुरुवात झाली आहे. शाखा प्रमुख सूर्यकांत कोळी यांनी पक्षाचा राजीनामा दिलाय. वॉर्ड क्रमांक 193 मध्ये पुन्हा हेमांगी वरळीकर यांनाच तिकीट दिलं जाणार असल्याचं कळल्यामुळे त्यांनी राजीनामा दिलाय. अशीच नाराजी इतरही शाखा प्रमुखांमध्ये दिसून येते. आशिष चेंबूरकर हेही त्यांच्या पत्नीसाठी तिकीट मागत असल्यानं इतर पदाधिकारी राजीनामा देण्याच्या तयारीत आहेत. राज ठाकरेंनी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांना कानमंत्र दिलाय. निवडणुकीला एकजुटीनं सामोरं जा, मुंबई वाचली पाहिजे, त्यासाठी संकट नीट ओळखा असा कानमंत्र राज ठाकरे यांनी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना दिलाय. ठाकरे बंधूंची युती झाल्यावर मनसेचा पहिलाच मेळावा पार पडलाय. यावेळी राज ठाकरे यांनी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना कानमंत्र दिलाय. महाराष्ट्र आणि मराठी माणसासाठी मुंबई महत्त्वाची आहे, त्यामुळे आपल्याला मुंबई वाचवायची आहे असा संदेश राज ठाकरे यांनी मेळाव्यात दिलाय. दरम्यान यांना मुंबई हातात घ्यायची आहे आणि त्यांचं स्वप्न उद्ध्वस्त करणं हा उद्देश असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केलाय. दरम्यान सत्तेविना आपण राहिलो तरी आपला दबदबा कमी झाला नाही असा इशाराही त्यांनी सत्ताधाऱ्यांना यावेळी दिला. निवडणुकीच्या प्रचार सभेत सर्व गोष्टी बाहेर काढणार असं सूचक विधानही त्यांनी केलं. तसंच कुणाला किती जागा मिळाल्या यामुळे नाराज होऊ नका, मराठी माणसासाठी या गोष्टी क्षुल्लक आहेत असा कानमंत्र राज ठाकरेंनी मनसेच्या मेळाव्यात दिला. त्यामुळे पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे चांगलेच ॲक्शन मोडवरती आलेत. भांडणापेक्षा आणि वादापेक्षा आपल्यासाठी आज ही निवडणूक फार महत्त्वाची आहे, आणि म्हणून आपण ही निवडणूक अत्यंत जोमात जोशात आपल्याला लढवायची आहे आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये मुंबई आपल्या हातात राखायची आहे. तेव्हा सीट इकडच्या तिकडे झाले असतील, काही सीट येतात, काही सीट जातात, काही लोकांना वाईट वाटतं, ही गोष्ट जरी असली तरी गेल्या 20 वर्षांमध्ये पहिल्यांदाच आपण निवडणूक लढतो युतीमध्ये, आणि म्हणून युतीचा धर्मही पाळायचा आहे आपल्याला. आणि त्या ठिकाणी असणारी प्रत्येक जागा ही मुंबईसाठी अत्यंत महत्त्वाची आहे, महाराष्ट्रासाठी महत्त्वाची आहे आणि मराठी माणसांसाठी महत्त्वाची आहे. आणि म्हणून ही निवडणूक आपल्या अस्तित्वाची आहे, रात्र वैऱ्याची आहे. मुंबई मराठी माणसांसाठी या निवडणुकीमध्ये सगळं बाजूला ठेवून झोपून जाऊन काम करून मुंबई आपल्याला वाचवायची आहे.
अशा प्रकारचा संदेश सन्माननीय राज ठाकरे साहेबांनी आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांना दिलेला आहे. प्रचारामध्ये सुद्धा आपल्याला पूर्णपणे सहभागी होऊन आपापल्या वॉर्डमध्ये काम करायचं आहे. नाही तर एका वॉर्डमध्ये आपली उमेदवारी नाही म्हणून दुसऱ्या वॉर्डात जायचं असं करायचं नाही. जिथे ज्याची उमेदवारी असेल त्या त्या ठिकाणी असणाऱ्या उमेदवाराला पूर्णपणे मग ती शिवसेनेची असेल, मनसेची असेल किंवा NCPची असेल त्या ठिकाणी त्यांना मदत करायची आहे. अशा प्रकारचा संदेश राजसाहेबांनी आपल्या सगळ्या कोर टीमला दिलेला आहे.